श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथी देखील विशेष मानली जाते. यंदा वर्षातील पहिली शनी अमावस्या ही शनिवारी 29 तारखेला येत आहे. या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची विशेष पूजा केली जाते. वैदिक पंचांगानुसार या अमावस्या तिथीची सुरुवात 28 मार्चला संध्याकाळी 7:55 होणार असून समाप्ती 29 मार्चला दुपारी 4:27 असणार आहे. उदय तिथीनुसार शनिवारी 29 मार्चलाच आपल्याला शनी अमावस्या ही साजरी करायची आहे. ही तिथी शनिवारी येत असल्याने या दिवसाला शनी अमावस्या म्हणतात. स्कंद, पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. शनिदोष, शनिढय्या आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते. तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ, मोहरीचे तेल, उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे किंवा दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, आर्थिक टंचाई आहे, आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही, घरामध्ये पैसा येत नाही आणि आलेला पैसा स्थिर राहत नाही, अशा अनेक समस्या आपल्यासमोर असतात. तसेच आपली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होत नाही, मग संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा नोकरी मिळत नाही. तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांसाठी आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर कोणती वस्तू अर्पण करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका. शनी अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आता या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. अगदी हा उपाय तुम्ही 28 तारखेला देखील करू शकता, कारण की अमावस्या 28 तारखेपासून सुरू होत आहे आणि 29 तारखेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. दोन्हीपैकी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे. आता काळे तीळ घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे. मग घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवावं. बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर हे काळे तीळ त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचे आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा याच्या मागे लागलेली असेल, संकट, दुःख, दारिद्र्य याच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे. असेच घरातील सर्व व्यक्तींवरून हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तीळ आपल्याला 7 वेळा उतरवायचे आहे. उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे माझ्या घरामागे जे काही असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे. असे म्हटल्यानंतर हे काळे तीळ आपण पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला घरामधून आणखीन काही वस्तू न्यायच्या आहे आणि ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायच्या आहे. आता या वस्तू पिंपळाच्या झाडालाच का अर्पण करायच्या, तर पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा देखील वास असतो. तसेच अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज देखील पिंपळाच्या झाडावर असतात अशी मान्यता आहे. आता आपण पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आपण काही वस्तू सोबत घ्यायच्या आहे. तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्याचसोबत आपल्याला एक दिवा देखील घ्यायचा आहे. तर आपण कणिक मळायचं आहे. कणकेचा आपण चौमुखी दिवा बनवायचा आहे. कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचे
मोहरीचंच तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही इतर कोणत्याही तेलाचा वापर करू शकता, पण शक्यतो तरी मोहरीचं तेल टाकावं. यानंतर आपण थोडंसं दूध घ्यायचं आहे. दुधामध्ये हळद टाकायची आहे. ते दूध आणि हळद देखील आपण सोबत घ्यायचं आहे. आता हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तसेच आपण जे काही घरावरून मुलांवरून काळे तीळ उतरून घेतले होते तर ते काळे तीळ घेऊन देखील आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आता या सर्व वस्तू तिथे घेऊन गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. शुद्ध जल अर्पण केल्यानंतर आपण तिथे चौमुखी दिवा हा ठेवायचा आहे. आता या दिव्याखाली आपण आसन द्यायचं आहे. मग तुम्ही एखादं पिंपळाचं पान ठेवू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या तरी पण चालेल. त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. या दिव्याला देखील चारी साईडनं हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ टाकत असताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आपल्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर पूर्वजांचे नाव घ्यायचे आहे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर कच्चं दूध, हळद देखील पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. तसेच आपण जे काही काळे तीळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून आणले होते तर ते काळे तीळ पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचे आहे. ठेवत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला किंवा मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी माझ्या मुलांच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचे आहे. आता हा उपाय कोण करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपण हा उपाय करता येणार नाही. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग तो उपाय आपला सफल ठरत नाही. आता यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायची आहे. आता प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाकडे व्यक्त करायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही, घर होत नाही, गाडी होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे. आता तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून जप करू शकता किंवा घरी येऊन जरी जप केला तरी पण चालेल. तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करायचे आहे. अगदी तिथे करणे शक्य असेल तर तिथे करू शकता किंवा घरी देखील तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण केलं किंवा मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते व आपल्याला पूर्वजांचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.